सर्वप्रथम आटपाडी नगरपंचायत नगराध्यक्ष नात्यानं सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम आपलं मी आजच्या प्रेस कॉन्फरन्स साठी स्वागत करतो। आणि गेल्या आठवडा झालं आटपाडी नगरपंचायतच्या माध्यमातून जे दुरावा वाढायला लागलेला आहे, जी काही जणांची जी तडफड सुरू आहे, 3च महिने झाले कारभार आम्ही हाती घेऊन, आणि जणू काही तो 30 वर्ष झालाय की काय, आणि मग आदळापट चालू केल्या असा काही जणांचा कांगावा सुरू आहे। याचं कारण काही जणांच्या डोक्यात आणि डोळ्यात या नगरपंचायतीवरती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सत्ता आली आणि याचं शल्य बोचत असल्यामुळं या ठिकाणी या नगरपंचायतला आम्हाला बदनाम करण्याचं षड्यंत्र सुरू आहे। परंतु वारंवार हा जर उद्योग तुम्ही सुरू ठेवला तर नक्कीच तुमच्यावरती आम्ही आबरू नुकसानीचे दावे दाखल करू। याच ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचे सन्माननीय बंधू सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन चालवतात। या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून याच प्रशासन काळामध्ये 3-3.5 वर्षात जवळजवळ तब्बल 6,79,78,296 ची कामं या महाशयांच्या बंधूंनी एकट्याने केलेली आहेत। आणि कदाचित हा प्रशासकीय कालावधीतला कारभार आम्ही आता परवाच्याच मीटिंग मध्ये ठराव केलेला आहे की प्रशासन काळामधील जो कारभार आहे तो या आटपाडीकर सुज्ञ जनतेला कळावा, त्याची श्वेतपत्रिका काढण्याचा आम्ही ठराव घेतलेला आहे। आणि कदाचित याची कुणकुण लागल्यामुळं आणि एवढ्या मोठ्या निधीची कामं सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या निधीतून या महाशयांनी कामं केली आणि त्यातनच खरा त्यांचा राजकीय उदय झाला, त्यांची राजकीय ओळख झाली। पण पडळकर साहेबांच्या निधीतलीच कामं करून सुद्धा जिथे जिथे रस्ते असतील, गटार असतील, जी काही कामं केलीत तिथं साधं आमदार साहेबांच्या नावाचा बोर्ड लावण्याची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही। मग यात त्यांना कशी लाज वाटली? कामं करून घ्यायला, निधी आणायला लाज वाटली नाही का? आणि किमान खाल्ल्याला मिटाल तर त्यांनी जागायला हवंय। आणि आमच्यावर आरोप करतायत म्हणे अनिल पाटील तुम्हाला झेपणार नाही। त्यांना माझं सांगणं आहे, हा युटी जाधव एकाच तालमीत एकाच वस्तादाचा पट्टा आहे। तुमच्यासारखं 1-2 वर्षाला तालमी बदलणारा, पट्टा बदलणारा हा कार्यकर्ता नाही। पूर्वी युटी जाधव शिक्षक होते म्हणून काही आचारसंहिता होत्या, आता युटी जाधवांनी 1 लाख रुपयाची नोकरीवरती समर्पण करून या शिक्षक सेवेतनं जनसेवेकडे मी आलेला आहे। आणि जर तुम्ही धमकावण्याची भाषा करत असाल तर याच गावच्या बोरी, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि असं जर धमकीबाजा काय कोणाला करायचं असाल तर काळ बदललेला आहे, जनता शून्य झालेली आहे, खपवून घेतलं जाणार नाही। आणि यांना अजून एक पोटसूळ कदाचित माझे सर्व नगरसेवक आता इथं गटनेते ऋषीभाई आहेत, महेश देशमुख आहेत, आबासाहेब आहेत, शशीभाई आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत। तर आम्ही सगळ्यांनी कामाची गती जोरात ठेवल्या। आता याच युटी जाधवाच्या खिशाला पेन आहे, याच वहीमध्ये जवळ लेटर पॅड असते, रात्री अपरात्री कोणी कधी काय जरी मागितलं तर लगेच जागेवरती सही आणि पत्र असतात। कदाचित आमच्या कामाची गतीची धास्ती त्यांनी घेतली असावी आणि श्वेतपत्रिका थोड्या दिवसात निघणार आहे याची कुठेतरी भीती असल्यामुळं जेणेकरून नगरपंचायतला आम्हाला बदनाम करण्याचं त्यांचं जे षड्यंत्र आहे ते आम्ही नक्कीच हाणून पाडू। आणि बेजबाबदार आणि बेताल आरोप त्यांनी जे सुरू केलेले आहेत, कॉटन मिल जी विजयालक्ष्मी कॉटन मिलचा त्यांनी सांगितलं होतं 4 वर्ष काटा बंद आहे, बरोबर? आणि त्या ठिकाणचं कॉटन मिल आता डीसीसी बँकेच्या ताब्यात गेल्या, विजयलक्ष्मी कॉटन मिल। हे पत्र आहे हर्षवर्धनजी देशमुख यांच्या सहीचं। त्यानंतर यांनी कातडी बचाव म्हणून परवाच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आव्हान दिलं, जर याच्यात आम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला, हे कागदावरती सिद्ध झालं तर नगराध्यक्षपदाचा 3 महिने झाला नाहीत तरी राजीनामा देईन, अन्यथा कागदावरती तुम्ही सिद्ध नाही करू शकला तर तुम्ही आता
या 5-6 वर्षात 2-4 ठिकाणी उड्या मारल्यात. किमान जे राजकारण करताय ज्यांच्या जीवाव जे पद आहेत त्याचा राजसन्यास घेऊन घरात बसणार का? आता हे 15 एप्रिल 2026 मार्केट यार्डच्या काटपाडीचं पत्र आहे. कॉटन मिल डीसीजी बँकेच्या ताब्यात आहे. कदाचित आटपाडी शाखेला ती कॉटन मिल जॉईंट असावी म्हणून हे त्यांनी पत्र घेतलं असेल. तर मी आपल्या समोर सांगू इच्छितो 2022, 23, 24 आणि सप्टेंबर 2025 पर्यंत हाच विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा जे बंद आहे म्हणतात त्याच काट्यावरची बिल या ठिकाणी 18 सप्टेंबर 2025 बिल आहे विजयलक्ष्मी कॉटन मिल. त्यानंतर 8 सप्टेंबर हे बिल या ठिकाणी मटेरियल वजन केलेलं आहे. या ठिकाणी लाकडाचं वजन केलेलं आहे. गाडी नंबर MH45F3310 8 सप्टेंबर 2025 या ठिकाणी डेट आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 लाकडाचं वजन गाडी नंबर MH10K5733 वजन लाकडाचं वजन केलंय. त्यानंतर ही जी बिल आहेत बघा 22 ऑगस्ट 2024 MH11BL3429 गाडी नंबर किती वाजता केले? MH10 लाकडी वजन केलेलं आहे 4 मे 2025 वेळ आहे 9:06. मग हे बिल दिली कुणी? जर डीसीसी बँकेच्या ताब्यात आहे बँक सुद्धा म्हणते आणि हे सुद्धा महाशय म्हणतात मग ही बिल आली कुठून? 2022 या वजन काट्यावरती. त्यानंतर कोळशाचं वजन झालेलं आहे, लाकडांचं वजन झालेलं आहे, डांबराचं वजन केलेलं आहे. जे RMC प्लांट असतात त्या सिमेंट गाड्यांचं वजन सुद्धा कंपनीतून गाडी सुटली की वजन काट्यावर वजन होतं मग त्यांचं जीएसटी बिल कट झाल्यावर मग त्यांना बिल मिळतं. मग ही बिल आली कुठून? तुम्हाला सगळ्यांना मी पुरावा देणार आहे आणि हे पुरावे घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या डीसीसीच्या सन्माननीय शाखाधिकाऱ्यांनी कदाचित यांनी कातडी बचाव म्हणून यांच्या विचाराचे संचालक आहेत कदाचित त्यांनी सांगितलं असेल द्या ना पत्र म्हणून. पण मी ज्या डीसीसी बँकेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगेन तुम्ही कुणातर दबावपोटी चुकीपोटी अशी पत्र देऊ नका. तुमच्या नोकरीचा आणि भाकरीचा प्रश्न आहे. तुम्ही घरी गेला तर तुम्हाला कोण वाचवा येणार नाहीत. तुमची नोकरी हीच भाकरी आहे. प्रामाणिकपणे सेवा करा. प्रामाणिकपणे हे अशी चुकीची पत्र देऊ नका. आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे हे सगळं घेऊन आम्ही बिल घेऊन कलेक्टर साहेबांकडे त्यांची पत्र घेऊन ही 22, 23, 24, 25 सालातली बिल सादर करून ही जी पत्र दिलेली आहेत आता बँकेच्या ताब्यात आहे ना काटा. मग हे जी बिल वसूल केलेली आहेत काटा बँकेच्या ताब्यात आहे. तिथं काहीतरी एक वॉचमन आहे. मग त्या वॉचमननं बँकेला हिशेब दिला नाही का? बँकेचं काम होतं का नाही बघायचं. हे वजन केलेले 25 सालापर्यंतचे सप्टेंबर 25 पर्यंतचे बिल आहेत. आता मुळात हे वजन काटा हे स्वच्छतेचं घन कचरे टेंडर हे बघण्याचा वजनाचं बघण्याचा आमचा काही संबंध नाही. तर जे घनकचरा व्यवस्थापन ऑनलाईन पद्धतीने ज्याला टेंडर मिळत असते त्यांनी थोडक्यात आपण हुदड काम दिल्यानंतर मग त्यांनी वाहनांनी मशिनी करून घ्यायचं का 5 कर्मचारी 10 कर्मचारी 20 कर्मचारी आउटपुट बेसिस वरती हे टेंडर असते. म्हणजे त्या टेंडर मिळालेल्या मालकानं किती लोकांकडून काम करून घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धनाथ थिएटरच्या चौकापर्यंत बिल 100 रुपये असेल तर टेंडर ज्याला मिळालंय त्या 100 रुपये तो मशिनीनं कचरा गोळा करणार 5 लोकांकडून करणार की 10 लोकांकडून करणार हा प्रश्न त्यांचा आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतंय नगरपंचायतने काटा बघायचा नव्हता का नगराध्यक्षांनी सही कशी केली अरे ते विलगीकरणाचा जो विषय होता डिसेंबर 2025 पर्यंत आता सप्टेंबर 25 पर्यंतची बिल आहेत. ऑक्टोबर आचारसंहिता लागू झाली. नोव्हेंबर डिसेंबर इलेक्शन मध्ये गेलं. जानेवारीत पहिली 18 आमची मिटिंग झाली आणि जे कर्मचारी टेंडरवाल्यानं त्यांनी जी कर्मचारी लावले होते त्यांचे पगार थकले होते 2-2, 3-3 महिन्याचे. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून लेखापाल ऑडिटर त्याचबरोबर क्लार्क
सीओ हे यांच्या सह्यानंतर मग शेवटी बिल आमच्या नगराध्यक्षाच्याकडे सहीला येतं, मग माझी सही. जर 2-2, 3-3 महिने जर त्या लोकांचे कर्मचाऱ्यांचे पगार थकले असतील, ते पगार निघावेत या शुद्ध हेतून सही करणं यात गैर काय? कामगार किती लावायचे हा प्रश्न तुम्हाला सांगितलं, टेंडरवाल्याचा आहे. तर या ठिकाणी मग जे आदळआपट चालू आहे ना, आणि काय म्हणे की तुम्हाला हा अनिल पाटील झेपणार नाही, त्यांना मी सांगू इच्छितो 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा युटी जाधव एक प्राथमिक शिक्षक होता. शासनाच्या नियम, अटी, चाकोरी, आचारसंहिता पालन केलेला शिक्षक होता. 14 नोव्हेंबर 25 ला राजीनामा दिल्यानंतर हा युटी जाधव, तुम्ही जसे मोकळ्या अंगाने हिंडू फिरू शकताय, तसा या युटी जाधवानं या महाराष्ट्रामध्ये एक आमच्या पाठीमागे असणारी प्रचंड शक्ती आदरणीय पडळकर साहेब आहेत, आदरणीय बापू साहेब आहेत, ब्रह्माशेठ आहेत, या शक्ती स्थळांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा हा युटी जाधव आहे. तुम्ही जसं किस्ताक बांधले तसा हा युटी जाधव किस्ताक बांधूनच आहे. तुम्ही जर भानगडीत पडाल, कोणाला दमबाजी द्यायच्या, त्याला हा कचरणारा आणि घाबरणारा 1 लाख रुपयाची नोकरी समर्पण देऊन तुमचा दम जो काय असेल तुम्हाला वाटतोय, त्याला एक गुंजभरी आम्ही घाबरणार नाही. कारण या आटपाडीकरांच्या सेवेसाठी आम्ही इथं उतरलेलो आहे. प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जगतोय. आणि मग आमची गती बघून कदाचित यांना धाड भरली असेल, आणि येणाऱ्या काही दिवसात निधीचा प्रश्न सुद्धा, आता मार्च एंड संपलेला आहे, नवीन निधी सुद्धा आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आटपाडी शहराचा कायापालट करणं, जे पूर्वी ज्या तक्रारी आहेत, स्वच्छतेच्या संदर्भात असतील, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात असतील, कर्मचाऱ्यांची मॅनेजमेंट असेल, याच्यावरती व्यवस्थितपणे मॅनेजमेंट ठेवण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नक्की हळूहळू या ठिकाणी आम्ही परिवर्तन करत चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच आटपाडीकर या ठिकाणी त्यांना सुद्धा एक अभिमान वाटेल असा आम्ही कारभार करून दाखवू. या ठिकाणी चुकीचे बिनबुडाचे आरोप जर तुम्ही करायला जाल तर तुम्हाला महागात पडेल. आणि म्हणे वैयक्तिक, अरे वैयक्तिक आम्हाला जायचा काही प्रश्नच नाही. मग आता वैयक्तिक जर म्हणालाच तर तुम्ही जवळच्याच अनेक लोकांच्या काकत मुंडे घालून किती जणांच्या मुरगा यादी सांगू द्या का? पण आम्ही नाही सांगणार, गावात सगळ्या चर्चा आहे. पिंपरीमध्ये तुम्ही काय उद्योग केला, डुप्लिकेट माणूस घेऊन उभा करून तो माणूस मयत दाखवून त्याचं नाव देऊन आधार कार्डावर देऊन दस्त केला. दस्त केल्या एका नामांकित डॉक्टरला ती घ्यायला लावलं, घेतलं, आणि परत ना ते मेलेलं मड उकरून येतंय म्हणल्यावर सावध झाले. परत त्या डॉक्टरकडं परत त्या जिवंत झाला मेलेला माणूस, आणि मग त्याच्या नावावर जमिनी करता. असे 2 नंबरचे खोटे धंदे करून आम्हाला पुढे जायचं नाही. एक वेळ आम्हाला 2 वेळची आम्हाला भाकरी मिळाली तर त्यात समाधान मानणारे मी माणसं आहे. असं काय तुमच्याकडे आलं या 4-5 वर्षात की तुम्ही एवढे गडगंज झाला? अरे ज्या आमदार महोदयांनी जवळजवळ 4,55,99,390 जो निधी आहे आटपाडी शहरात तुम्ही कामं केली, ज्या आमदारांच्या फंडातून, त्या आमदारांची साध्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लावायला तुम्हाला लाज वाटते? कशाची लाज वाटते तुम्हाला? निधी मागताना लाज वाटली नाही? सन्मान्य पडळकर साहेबांचे बोर्ड लावायला तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी हे काढलंय आम्ही. आता यानं कालच्या मीटिंग मी ठरावच घेतलाय, 3.5 वर्षाची कारभाराची श्वेतपत्रिका आटपाडीकरांच्या समोर आम्ही जाहीर मांडणार. आणि 18 जानेवारी पासून आमचा लेखाजोखा सुरू होईल. 5 वर्षात आम्हाला जनता बघेल ना की कसं करतेत, काय करतेत, आणि मग जनता जनार्दन ठरवेल पुढं आमचं काय करायचं. त्यामुळं असे जे काही लफंग आहेत, जे काय घोटाळेबाज, स्वतः घोटाळा करायचा आणि मोठमोठ्यानं जे काय कांगावा करायचा पारदर्शीपणा असल्याचा, असला फुकटचा आव कोणी आणू नये. आम्ही पण इथलंच आहे हे त्यांनी विसरू नये. कोणाला दमबाजीची भाषा अजिबात चालणार नाही. सामान्य जनता, शून्य जनता स्वाभिमानी आहे. आटपाडीकर जनतेला चांगलं काय वाईट काय हे सगळं समजतं. आणि डीसीजी बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा माझा सवाल आहे, तुम्ही चुकीची पत्र देताच कशी? आता तुमची दाद आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागतोच. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पिंपरीचा विषय झाला. माझ्या आटपाड्यातल्या समाज बांधव जे आहेत आंबेवन माळ्यातले, त्यांच्या जमिनी लाटण्याचा कसा उद्योग केला गोड बोलून. काही जणाला घर बांधून देतो म्हणाला, काही जणाला एक जागा बांधून देतो म्हणाला. दिलं का? त्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेत.
हळूहळू पापाचा गाडा एकदा बाळला की तो आपोआप आम्हाला नाही लावडा लागत, वरच्याच लक्ष असते, आपोआप लावडत असतोय. याची जाण आणि भान ठेवावी. इथून पुढे तरी या नगरपंचायतला आणि व्यक्ती देशातून राजकीय देशापोटी या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. जनतेनं आमचं काय चुकलं तर आमचे कान धरावेत. 17 प्रभागात आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे कुठं काय करायला लागतंय. जर प्रयत्न कमी पडले, जनसामान्य जनता ही जनार्दन आहे, यांचे आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला जनतेने पाठवलंय. कारण यापूर्वी असे 2 नंबरचे उद्योगवाले अचानक त्याचं लोट त्याची मान पिरगळ, जवळ त्यांच्या केसाने गळ काप, त्याचं हडप त्याचं हडप, असं करून आम्ही इथं आलेलो नाही. आणि हे सगळं मोकाळलं होतं. म्हणून मायबाप जनतेनं आम्हाला इथं निवडून दिलेला आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही चुकलो तर जनता आमचं काम धरेल योग्य वेळेस. आणि या ठिकाणी त्यांनी एक ध्यानात ठेवा, दुसऱ्याकडे एक बोट करताना स्वतःकडे 4 बोट होतात, याचे जाण आणि भान त्यांनी ठेवावं. उगाच अतृप्त आत्मे हे जे आहेत शहरामध्ये, तर त्यांनाही माझं आव्हान आहे, जरा तुम्ही थंड बसून बघा वर्षभर 2 वर्ष कसं चाललंय काय चाललंय. मग तुमची आदळापड झाली तर आम्ही ती समजून घेऊ. तर या शहराचा विकास आणि उंची वाढवण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रचंड मेहनत घेत आहोत. तर तुमची जी टिवटिव आहे ती आता थांबवा. विकास कामासाठी आम्ही पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलंय, काय तसलं घेऊन या की लगे आम्ही सह्या देतो, ठराव देतो. का उगाच आपलं विरोधासाठी विरोध असलं चालणार नाही. विरोधासाठी जे विरोध करतील त्यांना आम्ही विरोधच करू आणि जे विकासासाठी सोबत येतील मग तिथं पक्ष पार्टी कोण गट तट अजिबात आम्ही बघणार नाही. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करू. गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनता नगरसेवकांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मलाही जाणीव आहे, खात्री आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. संघर्ष किती बी मोठा येऊ द्या, सोसण्याची आमची तयारी आहे, मानसिकता आहे. अरे आमचे नेतेच संघर्षातून पुढे चाललेले आहेत. संघर्ष आमच्यासाठी नवा नाही, त्याच तालमीत आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहेत. बापूसाहेबांचे मार्गदर्शन आहे. या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, ब्रह्माशेठ असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपंचायतला नक्कीच आम्हाला निवडून दिले त्याची उतराई प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न होईल. पुन्हा एकदा जे कोणी विरोधासाठी विरोध कोणी करू नये, सहकार्याची भूमिका घ्या, आमचंही तुम्हाला सहकार्य राहील. तर या ठिकाणी या निमित्ताने मी एवढंच बोलेन आणि यानंतर आमचे गटनेते ऋषीबाया या ठिकाणी 2 मिनिटं बोलतील. आवाज येईल का माझा वगैरे ना? नमस्कार. गेले दीड आठवडा झालं तुम्ही बघताय की माननीय नगराध्यक्ष साहेब असतील, शिवसाहेब असतील, यांच्यावरती आरोपाचा उद्योग चाललेला आहे. मी सगळ्या गावाला आणि सगळ्यांना एक अशी विनंती करतो, खरं तर आज 17 तारीख आहे, उद्या 18 तारखेला आम्हाला 3 महिने पूर्ण होते नगरपंचायतीचा कारभार घेऊन. आणि ह्या 3 महिन्याच्या कालावधीत आमच्यावरती बिनबुडाचे 3 आरोप झाले. त्याच्यावरती सर्वप्रथमतः पहिला आरोप करण्यात आला की ते रस्ते स्टँडवरचे 14 मीटर का 10 मीटर. आमचे नेते बापूसाहेब असतील, नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सगळ्या जनतेला आम्ही सांगितलं की हा रस्ता मूळचाच 10 मीटरचा आहे, काही ठिकाणी 21 मीटरचा झाला असेल, काही ठिकाणी 17 मीटरचा झाला असेल. तो प्रशासकाच्या काळामध्ये झाला आणि त्याच्यावरती अनेक आंदोलन झाले, कालवे झाले, थोतांड असे आरोप झाले नगरपंचायतीवरती. त्याच्यामध्ये काही कसल्याही परिस्थितीत काही निघालेलं नाही. तो 10 मीटरचा रस्ता निघाला, लोकांनाही त्याचा आनंद वाटला. त्याच्यानंतर दुसरा आरोप मागच्या 8 दिवसानंतर की 17 कोटी माघारी घालवण्याचं पाप ह्या नगरपंचायतीने करू नये. त्या 17 कोटीवरती आमच्या माननीय नगराध्यक्ष साहेबांनी विश्लेषण केलं की ती प्रशासकाच्या काळात आपल्या नगरपंचायतीमध्ये ज्या जागा नव्हत्या आपल्याकडं त्या जागेवरती खर्ची टाकलेले ते निधी होते, असे 9-9.5 कोटीचे निधी, 17 कोटी काय नव्हते. आणि त्याच्यानंतर हा तिसरा आरोप करण्यात आला की बाबा कचऱ्याच्या डेपोमध्ये त्याचं विश्लेषण नगराध्यक्ष साहेबांनी बिलासहित केलेलं आहे. त्यांनी सगळे बिल डिटेल सांगितले की काय डांबराच्या प्लांटला वगैरे, ते काय प्लांटला ते तिथं बिल दिलं तरच ते त्यांचे बिल निघतात शासनाची, RMC प्लांट असेल. हे सगळं माझं एकच सांगणं आहे गावाला की गेल्या 3-4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाची नगरपंचायतीवरती एक हाती सत्ता आली. नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला, उपनगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला. गावामध्ये स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचा आमचा कारभार चाललेला आहे आणि गाव ही खुश आहे.
तसं पाहिलं तर शहराच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचं मित्रांनो कार्यक्षेत्र 101 किलोमीटरचं आहे सांगली महानगरपालिकेचं, आणि आपल्या आटपाडी नगरपंचायतीचं कार्यक्षेत्र 99.8 म्हणजे 100 किलोमीटरचा व्यास आहे. आणि हे आपल्याला 5 वर्षात ह्या सगळ्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. गावाच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, त्या अपेक्षासाठी आपल्या 17 जणाला त्या ठिकाणी त्यांनी निवडून दिलेला आहे. विनाकारण एखादा आरोप करत असताना त्यात काही तथ्य नाही, वेळ वायपट घालवू नका. नगराधीश साहेब, आम्ही फार मोठा डोंगर आहे आपल्या पुढे कामाचा. आपल्या डीपी प्लॅनचा आपल्या पुढे विषय आहे, तो फार मोठा विषय आहे, प्रशासकाच्या काळामध्ये झालेला तो विषय आहे. गोरगरीब आपली लोक इतकी भरडली गेलीत, त्याच्यावरती बारीक अभ्यास करा. त्यात ही सगळे 17 नगरसेवकापैकी माझ्या माहितीनुसार 8-9 नगरसेवक त्यात गुंतलेले आहेत. सन्माननीय अनिल शेठ पाटील यांची सुद्धा जमीन त्या डीपी प्लॅन मध्ये आहे. हे काढून आपल्याला त्या जागा कशा ग्रामपंचायतीकडे वर्ग करता येतील आणि त्याच्या नगरपंचायतीकडे, आणि त्याच्यावरती शासनाचा भरपूर निधी कसा आणता येईल ह्या दृष्टीने आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. विनाकारण एखादा आरोप करताना 3 महिन्यापूर्वी आमची सत्ता आली, 3 महिन्यात 400 कोटीचा काय भ्रष्टाचार झाला म्हणजे त्याला एवढी मोठी वाद आणि त्याला एवढा मोठा स्टंट करण्याची काही गरज नाही. आणि काही करून माझी विनंती आहे, आपल्या सगळ्याला चांगलं काम करायच्या गावाच्या आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. नुसतं लाईट, पाणी, रस्ते, गटार दिल्या म्हणून गावातले प्रश्न संपत नाहीत. वयस्कर लोकांना विरंगुळ्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तलाव सुशोभीकरण केले पाहिजेत, वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत. नमो उद्यानासारखा 1.5 कोटी आपण निधी त्याला दिलेला, अग्निशामकला 1.5 कोटी निधी आपला आता आलाय. म्हणजे हे सगळे अनेक प्रश्न आहेत. आणि प्रथम नगरपंचायती झाल्यामुळे इतका निधी येतोय. भुयारी गटर योजनेसारख्या योजनेला 250 कोटी रुपये आलेत, म्हणजे येणार आहेत आपल्याला. तो प्लॅन तयार आहे, पण आपल्याकडे एसटीपी पंपासाठी जागा नसल्यामुळे थोडंसं पेंडिंग झालं. म्हणजे अशा अनेक विषय आहेत आपल्याकडे आणि भरपूर निधी येतोय. चांगल्या पद्धतीने काम करता येतंय. प्रत्येक प्रभारामध्ये सुंदर काम होईल. आज जी प्रश्न विचारताय 5 वर्षांनी जर विचारलं तर ह्याच्यावरती उत्तर द्यायला आपल्याला बरं वाटेल, आम्हालाही बरं वाटेल. आला खरंच काहीतरी झालंय. त्यामुळे असं थोता निधी माघारी गेला किंवा काय झालं नाही, भ्रष्टाचार झाला असं 2-3 महिन्यात म्हणून काय उपयोग होणार नाही. सगळ्याला माझी विनंती आहे, चांगलं काम करूया, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करूया, चांगल्या मार्गाने जाऊया आणि त्याच्यानंतर नंतर बोलूया आपण काय करायचं आहे. एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्ही म्हणाला की तांत्रिक जे आहे शेवटची सही मी केली, तुम्ही पडताळणी न करता सही केली का त्याच्यावर? पडताळणीचा विषयच नाही. ते त्याला वजन काटा आहे, ते किलोत आहे का व्हॉल्यूम आकारमानामध्ये आहे, ते टेंडरवाल्याचा विषय आहे. माझी सही वरच्या कव्हरिंग पेज वरती असते याचा अर्थ, आणि त्या कामगारांचा जो पगाराचा विषय आहे तो त्या टेंडरवाल्याचा आहे. आमच्याकडून निधी गेल्यानंतर तो निधी घेतल्यानंतर तो किती जणांना वाटायचा हा विषय आमच्याकडे येत नाही. तो विषय ज्याच्याकडे टेंडर आहे त्याच्याकडे असते. त्यामुळे आता आपलेच कामगार आहेत, गावातलेच आहेत, कामगारासाठी त्या ठिकाणी लोक विनवणी करतायत पगारासाठी. मग यात पगार अडवण्यात मजा काय? निवडणूक होऊन तर नुसतं पहिलंच बिल माझ्याजवळ आलं ते. आणि मग या अगोदर झालं होतं असं, तुमच्या काळातही एक बिल निघाले कसं? त्यांचा आरोप आहे तुमच्या काळात. जर त्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नसतील माझे सह्य झाल्यानंतर, तर मग तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे हे मान्य करेन. कर्मचाऱ्यांना विचारा पगार झालेत का नाही आणि कधी झाले. कर्मचाऱ्यांना पगार द्यायचं ठेकेदाराचं काम आहे. हो, तर ते बिल तुम्ही कसं काय काढलं? म्हणजे ठेकेदारालाच बिल देणार ना आपण. ठेकेदार ते वाटप करणार त्यांच्या कर्मचाऱ्यांना, कारण हुदड काम आहे. हे काय परमनंट कर्मचारी नाहीत, ते प्रायव्हेट आहेत. म्हणजे जसं काही महिला बांगलाला दुसऱ्या शेतात जातात, कामाला गेल्या तरच पगार. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही त्या कर्मचाऱ्याला बघायची काही नाही, गव्हर्नमेंट जो घ्यायचा पैसा आहे आणि तो तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघून सही करायचं काय? कुणा तोंडाकडे? मान्य करा ना. ते पैसे कुणाच्या खिशात गेलेत? ठेकेदाराकडे बघायचं काय, त्याला जे ठेकेदारानं त्याची जबाबदारी आहे ना. मग त्यानं जर डिसेंबर पर्यंत पैसा चुकीच्या पद्धतीने गेला हेच म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीनं पैसा गेलेला नाही. कोण काय तर ते काय गव्हर्नर आहेत का? त्यांचा शब्द तुम्ही स्टॅम्प करायला लागलाय. हे म्हणत नाही. आम्ही मग त्यांचा जो आरोप आहे याचा तुम्ही शिक्कामोर्तब करायला लागलाय. आणि त्याची बिलं आमच्या याला जोडलेलेच आहेत, तुम्हाला दाखवलेच ना. चूक झाली आहे मान्य करत नाही तुम्ही. कामगारांचे पगार काढले, कामगार खात्यावर केले का ठेकेदाराच्या काय? ते कामगार तो टेंडरवाला हा त्यांचा विषय आहे. त्यांना कॅश दिले,
बँकेतनं दिले तर त्यांनी बघायचं, ते आम्ही बघायची गरज नाही. पंचायतने जे बिल काढलं कर्मचाऱ्याच्या नाव ते बिल कर्मचाऱ्यांच्या नावावर नाही, टेंडरवाल्याच्या नावे. भावनिक विषय करून जर चुकीच्या पद्धतीने जर एखादा निधी जात असेल किंवा एखादा पैसा जात असेल तर नगरपंचायतनं त्याच्याकडं वेगळ्या ह्यानं बघितलं पाहिजे. भावनिक विषय आहे, बरोबर आहे, कर्मचाऱ्यांचा पगार आहे, पण तो चुकीच्या पद्धतीने मागे गेला होता, पण आताही जातोय, याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. कोणता मागे गेलता? त्या मागे पण तुम्ही म्हणता अशा पद्धतीची बिलं दिली त्यांनी, विजयलक्ष्मी क्वार्टर मिळली, हा, आणि आताही तेच घडलं तुमच्या काळामध्ये. मग आता ही बिल खोटी म्हणायची का? ठेकेदाराला विचारलं का? नाही. तुमचं काय म्हणणं? ठेकेदारांचं जर आता कंटिन्यू रुटीन मध्ये असेल परत एवढा आरोप आहे ना, तो विचारलं, तिथलीच बिलं घेतली म्हणून त्यांनी सांगितलं. मग आता ती त्यांनी बँकेत, तो विषय बँकेचा आहे, तो विषय बँकेचा आहे. जी बँक म्हणते ना आमच्या ताब्यात आहे त्या बँकेनं बघायचं आहे. ते बिल आम्ही छापलंय का अजून कोणी छापलंय? कुणावर ठेकेदारावरती काय? बिलासंदर्भात त्याच्यामध्ये निदर्शनास आलं तर ती संबंधित संस्था ब्लॅक लिस्टेड केली जाईल. कालच्या मीटिंग मध्ये आम्ही ठराव घेतलाय. चुकीच्याला चूकच, जर त्याच्यात तथ्य आढळलं तर त्याला शासनाने होणारच. एक क्लेरिफिकेशन द्या की जे विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा बंद होता त्याचं काल त्यांनी पुरावे दाखवले, आज तुम्ही हे पुरावे दाखवले, हे कुणी वजन केलंय? नाही, हे वजन कुणी केलंय, कुठल्या संस्थेने वजन केलंय त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. एक मिनिट. बिलं काय म्हणजे आजून काढलेलं आहे वगैरे कुणी दिलं? लाकडाला मालकाचं नाव सांगा. गाडी नंबर सांगितलं हा मालकाचं नाव सांगा. 2022, 2023, 2024 शेवटचे बिल सप्टेंबर 25 आहे. 29 जानेवारी 25 आहे. त्यानंतर 15 एक मिनिट. हा बघा, श्रीज देशमुख यांनी मटेरियल आहे वूड म्हणजे लाकडं, गाडी नंबर MH11BL 3419 नंबर 29/1/2025 सकाळी 9:18 केलेलं. बँकेकडे आता आमच्या ती बँकेने खात्री करा. बँकेकडे आम्ही आता कलेक्टर साहेबांना आम्ही आता बँकेला विचारणार नाही. जर बँक चुकीच्या पद्धतीने पत्र देत असेल एखाद्याचा आरोप झाला म्हणून, मग ते तपासण्याचं काम. त्यानंतर एक मिनिट, बाबूराव देशमुख यांचं बिल आहे 8 सप्टेंबर 2025 च. त्यानंतर 18 सप्टेंबर 2025 च बिल आहे. बाबासाहेब म्हणजे काय वाकारवाले आहेत, काय कोळशाचं वजन करणारे आहेत, काय RMC प्लांट वाले आहेत. RMC प्लांट वाले सांगा ना. मग याची बँकेकडून एकदा खात्री करा आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच आम्ही बँकेला याचा जाब विचारू. हे जी बिल आहेत येत्या 2 दिवसात ज्या शाखेने पत्र दिलं बँकेने, बिल दाखवलेली ज्या DCC बँकेनं संभ्रम होतो ज्या RMC प्लांट ते जाऊ द्या. आणि 22 सालचं क्लिअर झालं. काय आहे की ती बँक आहे ज्या बँकेने पत्र दिले तुम्हाला, त्या बँकेला आम्ही विचारणार. नक्की त्यांच्याकडे आम्ही तक्रार करणार की तुम्ही पत्र कुठल्या बेसिस वरती दिलं आणि हे बिल आहेत हे कुठलं आहेत. मग हे बँकेने वसूल केलं का अजून दुसरं कोणी वसूल केलं का बाहेरचा प्रेस तुम्ही ठेवला? खात्री करा. पुन्हा एकदा सांगा पुऱ्या आठवड्याला की बाबा हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट बिल आहे ना. ते बँक आम्हाला कळेल, आम्ही विचारणा करू त्यांना. आम्ही आमच्या रितसर लेखी मागणी करू, हे बिल आहेत ही खरे की खोटे याचा खुलासा व्हावा. आणखीन एक मुद्दा की काल अनिल पाटील यांनी प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये मुद्दे त्यांनी असं दाखवलेलं आहे. तर त्याच्यावरती बोलण्याऐवजी तुम्ही नेत्यांच्या वरती जास्त फोकस हे केलाय. आरोप मेन झालाय तुमच्यावरती आणि शिववरती. तुम्ही शिवला माझ्यावरती जो आरोप आहे त्या संदर्भात बोललो ना. तुम्ही बोलायला पाहिजे होतं जे शिववरती आणि तुमच्यावरती आरोप झालाय त्याच्यावरती तुम्ही हे करायला पाहिजे होतं. निधी यांनी आणला, आमच्या नेत्याने आणला, हे झालं ते झालं, हे बहुत अवांतर होते. टू द पॉइंट तुम्ही अहो, आरोप करणाऱ्याच्या बुडाखाली ढिगभर आमदार आहे असा माणूस आरोप करतोय. मग निघेल ना आता. हे काय जनतेला गुमरांग नाही, ह्या जनतेला श्वेतपत्रिका काढल्यावरच कळल कुणी काय उद्योग केलेत.
थोड्या दिवसात येईल, श्वेतपत्रिका निघल, काढलं पाहिजे ना तुम्ही. काढू ना. हे काय आता ह्याच्यात काढलंय, निघेल 3.5 वर्षातलं सगळं निघाल्यात आणि काढणार आम्ही आणि लोकांना दाखवणार. आमचा काय कोण वैयक्तिक दुश्मन नाही. एसीबीचे मुद्दा येते का नाही, त्यांनी काय आता तुमचा वजन काट्याचा विषय होता तो क्लिअर केला, झाला का क्लिअर नाही झाला. मग अजून काय क्लिअर नाही झाला. मग ही बिल न बघा. जो वजन काटा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी स्टॅम्पिंग करायला लागतं. तो स्टॅम्पिंग न करता वजन कसं काय होऊ शकतं? ते बँकेला विचारा, आणि दुसरा मुद्दा तिथं जाहीर असताना वजन काटायचं. ते बँकेला विचारा. कारण कसं वर्षाच्या वर्षाला त्याची पडताळणी होणं गरजेचं असते, पण झाली नाही. आता तुमची बॉडी यायच्या आधी पण असं घडलं होतं, तुमची बॉडी आल्यानंतर देखील असं घडते, हे दुर्दैव आहे. असं म्हणजे आधी घडत होतं हे आरोप करणाऱ्यांना कदाचित माहित असणार आहे 100%. आणि मग हे सगळं आता मागचा बाजार बाहेर निघणार, ओपनला जाणार, म्हणून कदाचित दास्ती लागल्यामुळे त्यांनी माहित असून सुद्धा आता विषय बाहेर काढला. आम्ही नक्की त्याची खात्री करू, डीसीसी बँकेला याचा जाब विचारू आणि डीसीसी बँकेने तसं काय केलं तर कलेक्टर साहेबांकडे दाद मागू. काल कचरा विलगीकरण पहिल्या प्रेस मध्ये म्हटलं होता की मशिनरी आल्या आणि अर्ध्या मशिनरी येणार आहेत. ऐका, कचरा विलगीकरणाचं पण बिल निघालं. कचरा विलगीकरण डिसेंबर पर्यंतची बिलं निघलेली होती. जुन्या काळामध्ये डिसेंबर पासून पुढे एकही बिल निघलेलं नाही. तुमच्या पुढे आणून दिलंय. आता कधी घोटाळा आता कुणी पण आणू द्या, चाहे अनिल पाटील मग आम्ही ते एखाद्या जनतेने आणू द्या, तुमच्या पुढे घोटाळा झाला हे तुमच्या पुढे मांडलंय. कधी मांडलं? आज मांडलं समजा. हा, मग इथून पुढे बघणार ना. नाही ऐका की प्रश्न काय आहे, आज तुमच्या पुढे घोटाळा झाला हे मांडलं तर तुमची जबाबदारी नाही का? कारण त्या काल पण प्रेस मध्ये म्हटले होते की बाबा तुम्ही प्रथम नागरिक आहे, तुमची जबाबदारी जर घोटाळा झालाय तर तो घोटाळ्या बाजाला डिफेन्स करण्याऐवजी तुम्ही स्वतःवर हे करून गोठ्या बाजाला इथं डिफेन्स करण्याची गरज काय? शिववरती जर शिव तुमचं ऐकत नसेल, शिवनं तर घोटाळा केला, शिवचा ऐकण्याचा विषय काय आणि शिवचा काय घोटाळा असेल त्यांना संबंधित आहे ना यंत्रणा. हे जे मुद्दे समोर आले तर त्या अनुषंगाने तुम्ही चौकशी लावणार का? 100%. चौकशी म्हणजे अगोदर श्वेतपत्रिका काढणार, डीसीसी बँकेला जाब विचारणार. चुकीचं झालंय ते पुढं आलंच पाहिजे. चुकीचं जे झालेलं असेल याच्यावर 100% चौकशी होणार. चुकीचं जर एखाद्या कंपनीने केलं असेल तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालणार म्हणजे घालणारच. 41 कर्मचारी आहेत का? मगाशी काय सांगितलं, कर्मचारी 5, 25, 50, 40, 41 हा त्यांचा विषय आहे. किती कर्मचारी? 41 कर्मचारी नाहीत, हे झूट आहे. कचरा कलेक्शन करण्यासाठी गाड्या किती? गाड्या एकूण 5 आहेत, एक गाडी बंद आहे, 3 घंटा गाड्या आहेत, त्यापैकी एक ट्रॅक्टर ट्रॉली आहे. 5 गाड्यांची बिलं काढली 4 रुपये. 5 मध्ये 2 गाड्या नगर पंचायतच्या आहेत, जी की भाडं टेंडरवाल्यांकडे भाड्यानं लावल्यामुळे ते भाडं आपल्याला आपसूक भेटत असतं. जमा झाले का भाडं? कशाचं? 2 नगरपंचायतच्या ज्या गाड्या आहेत केंद्रावर, त्याचे ते पैसे ते दर महिन्याला भेटत असते ना. आहे का? कर्मचारी त्याची नोंद नसते का आपल्याकडे? हुकमी एकूण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कचरा व्यवस्थापन हा वेगळा भाग आहे प्रायव्हेट. आपल्या नगरपंचायत मध्ये एकूण 56 कर्मचारी, एक मै झाला पाणी सोडणारा, पैकी 13 कर्मचारी, त्याच्यामध्ये 6 अधिकारी आहेत जे परीक्षेत आलेले, जे काही लिपिक आहेत, आणि बाकी जे वालमन जे आहेत किंवा 7 स्वच्छतेच्या ज्या काही महिला आहेत त्या टेम्पररी आहेत, म्हणजे असं काही परमनंट नाहीत. आणि घनकचरावाल्याचे जे कर्मचारी आहेत ते वेगळे आहेत. मग ते 10, 20, 25, 30 किती ते ठेवू शकतात. आपल्याला जे करार ठरलाय बाबा एवढ्या एवढ्या गावाची एवढ्या प्रभागांची स्वच्छता आम्हाला हवे, ते टेंडर प्रोसेसच्या वेळेस त्यांनी ते दिलेलं असतं. नमूद किती संख्या आहे कर्मचारी संख्या नमूद नसते. टेंडरचं बिल 41 माणसाचं कसं काय काढलं? कुठल्या मनुष्य कर्मचारी 41चं काढायचं मगाशी सांगितलं, ते बिल काढण्याचा अथॉरिटी कोणाची आहे? टेंडरवाल्याची आहे, आमची नव्हे. टेंडरवाले द्यायचं तर तुमच्याकडे आहे ना. त्याची तांत्रिक जी मंजुरी आहे ती कोणाकडे द्यायचं आहे? सही मारायची अधिकार. तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी घेतल्याशिवाय ऑनलाईन वरती टेंडर फ्लॅश ती मिळतच नाही हो. ती कलेक्टर ऑफिसच असते. तांत्रिक मान्यता प्रमा 41 काम करतात का, 10 करतात का हे पाहण्याचा तो कॉन्ट्रॅक्टरचा विषय आहे, तो आपला नाही. विलगीकरणाला किती मनुष्य कर्मचारी आहेत? विलगीकरणाला 6 कर्मचारी डिसेंबर पर्यंत होते, गावात आहे तो 41 कर्मचारी. आणि ते किती वेळ काम करून घ्यायचं ते
ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याने ते करून घ्यायचं. 2 वर्षाला एवढे आरोप ठेकेदारांवर होते, तुम्ही फक्त ब्लॅक लिस्टेड करणार असं म्हणताय, कधी करणार आहात हे सांगा. मीटिंग मध्ये ठराव घेतलाय काल परवा. यांचीच कॉन्फरन्सची आम्ही वाट बघत नाही. काल यांची कॉन्फरन्स झाली म्हणून घेतला असं होत नाही. हे ठेका रद्द होईल किंवा टेक्याचं आता मुदत संपलेली आहे आणि मुळात जे दुकानं आहे यापूर्वी जी काही 1-2 ठेकेदार येऊन गेलेत त्यांच्याशी काहीतरी यांचे लागेबंदी असावेत आणि त्या ह्याच्यातनच कदाचित की नवीन मध्ये काय मिळतंय नाही मिळतंय, ठेका हवा आहे ना हवा आहे त्यांना जवळच्याला कदाचित हे दुखणं असावं का त्यामुळे कळ आले असेल. ठेकेदार कुठले आठवडीचे बाहेर आटपाडीतले नाहीत, बाहेरचे. भाग्यदीप आहे यावेळची आणि या ओनर कोण आहे? ओनर भाग्यदीप आता ते ह्याचं कंपनीचं नाव असते बहुतेक ते फडतरे नामक आहे ती समत्याचे ते. ओके